दोन कारणासाठी या ठिकाणात आपण एकत्र आलो. एक तर लग्नानंतर प्रत्येक परिवार जी अपेक्षा करत असतो की देवानं त्यांना फलद्रूप करावं. त्यानंतर दुसरं कारण, हा परिवार चालवण्यासाठी आर्थिक पाठबळ नसेल तर मोठे प्रश्न निर्माण होणार आहेत. म्हणून आम्ही पाहतो की ज्यावेळेस अब्रामाला पण देवानं हाक मारली आणि म्हटलं मी सांगतो त्या देशामध्ये तू चल, आणि अब्राम देवाची वाणी ऐकून त्याने आपले नातेवाईक, आपले गणगोत या सगळ्याला त्याने सोडलं आणि वचन दत्त देशाकडे निघाला. परंतु आम्ही पाहतो की चालता चालता देवानं त्याला समृद्ध केलं, वयोवृद्ध पण झाला, परंतु अंतिम दिवसात त्याच्या लक्षात आलं की मी सगळी संपत्ती कमवलं, सगळं काही कमवलं, परंतु आता मला संतती नाही. म्हणजे आम्ही एक गोष्ट लक्षात येते आम्हाला, संतती आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी ज्या आम्ही एकत्र पाहतो त्या संपत्तीपेक्षा पण संतती श्रेष्ठ ठरते. आणि म्हणून बायबलमध्ये असं म्हटलं की घर बांधणं, नोकरी लागणं, या आशीर्वादाबद्दल किंवा या आशीर्वादाबरोबर देव आणखीन एक आशीर्वाद देतो आणि त्याला पण धनाचा आशीर्वाद म्हटलेला आहे. आणि ते म्हणजे संतती ही परमेश्वरानं दिलेलं धन. म्हणजे जी प्रॉपर्टी, घरदार, नोकरी, बंगला, गाडी ही जशी आमची प्रॉपर्टी, तशी लेकर ही पण आमची प्रॉपर्टी आहे. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का, जेव्हा संपत्ती मिळती त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की पृथ्वी तलावरती आमच्याकडं पैसा, सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात, त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही खबरदारी घेतो. आम्हाला वाटतं त्याचं रक्षण केलं पाहिजे. परंतु जशी ती संपत्ती सांभाळायची तशी धन म्हटलेली लेकरं, जे धन आहे त्याही संपत्तीला सांभाळावं लागतं. म्हणून आता जी प्रार्थना त्या ठिकाणामध्ये केली होती की शास्त्रीच्या पुस्तकामध्ये जी प्रार्थना मानवानं केली की तू तर लेकरू देणार आहे, परंतु दिलेल्या या लेकराचं संगोपन कसं करावं, त्याला कसं वाढवावं याचं ज्ञान तो आम्हाला दे. म्हणजे सगळ्यात मोठी समस्या लेकर नसणं नाही, समस्या लेकर असणं समस्या. आम्हाला माहिती की आता तो माझ्याशी बोलत असताना त्याची फार, मुलगा झालं तर काय, मुलगी झाली तर काय, आणि मग तिचं नाव काय, त्याचं नाव काय. बाबा आता गप्पा मार. पण जेव्हा बाप होशील ना, त्या बाप काय असतं, आई काय असतं, ते बाप झाल्यावर आणि आई झाल्यावर कळतं, नाही का. मला सुद्धा एवढी सगळी लेकरं आहेत, सगळ्या भिन्न भिन्न स्वभावाची लेकरं. तुम्हाला एक सांभाळता नाकी नव्हे येतं, त्या बापाच्या नाका तोंडातून किती पाणी येत असेल. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे सगळे आशीर्वाद देवानं दिलेले आशीर्वाद आहेत. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुमच्याकडे लेकरं नाही म्हणजे तुम्ही आशीर्वाद येत नाही. हा, परमेश्वराकडे तुम्ही मागितल्यानंतर देव 100% तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, आशीर्वाद देतोच. आणि अक्षयच्या बाबतीमध्ये मला माहिती की ती त्याची स्टोरी, पहिल्यांदा त्याचं मला वाटतं सगळेजण बसून प्रार्थना करत होते, नाही का. त्यांनी सांगितलं आम्ही सगळेजण बसून प्रार्थना करतो, ट्रान्सफर होणार, स्तुतीची ट्रान्सफर होणार. त्याच ऑलरेडी मी व्हिलन, फक्त बसून गुडघे टिकून प्रार्थना करत होते की सगळीकडे बदली हो, पण सोलापूरमध्ये नाही व्हायला पाहिजे. सोलापूरमध्ये बदली झाली तर माझं चित्र गब्बर सिंग आ जाएगा सो जाओ, नाही का. आणि मग प्रार्थना करून करून प्रार्थना संपली आणि अचानक स्तुतीच्या हातामध्ये सोलापूरच पडलं. आणि पडल्यानंतर मग मला माहिती, पहिल्यांदा ज्यास तो माझ्यासमोर बसला होता, त्यास इन्स्पेक्टर समोर जसा आरोपी बसतो
तसा तो माझ्यासमोर एकदम लाजला बुजला, 2 शब्द बोलायचा, उत्तर द्यायचा, देत नव्हता. मध्येच त्याला असं वाटायचं उठून मारतो की काय, है की नाही? तसंच चित्र होतं, एकदम तसंच. स्तुतीने पण काय सांगितलं होतं माहित नाही मला, आमचे अंकल मारतेत आपटतेत काय काय. परंतु लक्षात ठेवा, देव एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणात आणत असताना देवाची योजना सफल होत असते. असंच देव तुम्हाला कुठून उचलून कुठं टाकत नसतो, काहीतरी देवाची योजना असते. आता विचार करा, मी पुण्यातच राहिलो असतो, पुण्यात शिक्षण घेतलं, तर पुण्यात काही सेवा नाही का? पुण्यात केलीच ती सेवा. काल पुण्यामध्ये गेल्यावरती तिथं सगळे लोक जमा झाले. कधी तुम्ही पुण्यात चालू करता? म्हणजे पुण्याला पण गरज आहे. मग पुण्यात सोडून देवानं सोलापुरात आणण्यामागं कारण काय? किंवा देव आम्हाला एका ठिकाणातनं घेऊन येतो. आणि अब्रामाला सुद्धा देवानं ठिकाण बदलायला लावलं. तो म्हटला, मी तुला सांगतो तिथं तू जायचं. अब्रामाकडे चांगला बिझनेस होता. आता त्यांचं सुद्धा चांगलं होतं नाही का? बिचाऱ्याने नुकतंच घर घेतलं, फर्निचर बनवून किती महिने राहिला? किती? 4च महिने. 4 महिने. आता घर घेतल्यावर माणूस 2-4 वर्ष तर त्या घराचे एवढे पपे घेत असतो की माझं घर माझं घर. 4 महिन्यात त्यांना इथून बाहेर काढलं, 4च महिन्यामध्ये. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? देव आशीर्वादासाठी आम्हाला हलवतो. हालेलुया. आशीर्वादासाठी हलवतो बरं का. मग मी त्यांना आल्या आल्या सांगितलं, बाकीचं सगळं डोक्यातनं काढून टाका. तुमचं आपल्याला माहिती की आपण जिथं राहतो तिथल्या लोकांवर, तिथल्या असणाऱ्या सर्व ठिकाणावरती आमचं भरपूर प्रेम असतं. असं नसतंय, सोडणं कुठली गोष्ट एवढी सोपं नसतंय. हे जे तुमच्या डोक्यातल्या कल्पना आहेत ते सोडणं एवढं सोपं नसतं. आपलं ठिकाण, आपलं गाव, हे सगळं सोडणं म्हणजे फार नवीन लोक, नवीन लोकांमध्ये नवीन स्वभाव, कोण ऍडजस्ट करून घेतं नाही घेतं, सगळे प्रश्न डोळ्यासमोर असतात. नातेवाईक असतात, ऍडजस्ट करून घेतील नाही घेतील. मंडळीचे लोक असतात, ऍडजस्ट करून घेतील नाही घेतील, सगळे प्रश्न असतात. बरं, जिथं ते जात असतात त्या ठिकाणामध्ये चर्च असतं, मंडळी असते, आणि त्या मंडळीशी ते समरूप झालेले असतात. आणि आता सगळं सोडून इकडं यायचं, काळजी घेणारे असतात, त्यांना मदत करणारे लोक असतात. सगळ्या मदती, सगळे केअरिंग त्या ठिकाणात सगळं टाकून यावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला का सांगतो माहिती का? कधी कधी प्रभू आम्हाला हलवतो ना, त्या हलवण्याकडं नकारात्मक पाहू नका. देवाचं हलवणं हे आमच्या आशीर्वादाचं कारण असतं. देवानं त्यांना हलवलं आणि सोलापूरमध्ये आणलं. सोलापूरमध्ये आणल्यानंतर मला आठवतं, मी तिला विचारायचं की बाई तुला काही कमी पडतं का? ती म्हणजे नाही नाही अंकल, माझ्याकडे सगळं भरपूर आहे. आणि मग कधीतरी चुकून मी त्याच्याकडं गपचूप तिला राहू दे तुला, कारण मला माहिती की ती स्वाभिमानी आहे आणि तिला नको वाटायचं ते, नाही मला नाही मदत करायची, उलट तीच काहीतरी मला घेऊन यायची. पण वाटायचं की नाही, तिने उभं राहावं, पुढे जावं, तिच्या डोळ्यात अश्रू असू नये, तिने चांगलं आणि एक सुंदर जीवन जगावं. तिला या ठिकाणामध्ये राहिल्यावर असं वाटू नये की मी परिवारापासून लांब आले. आणि मग तिला रुळवत गेलो, आर्थिक अडचणी त्यांच्या समोर आल्या. मला आठवतं की त्या अक्षयला असं वाटत होतं की किती दिवस घरी बसायचं. मग त्याच्या डोक्यात ते पण आलं की नाही, आता दुसरीकडे जाऊन कुठंतरी काम बघतो. मग पंढरपूरला अपडाऊन, मग कितीतरी एवढा, त्यातही ते काम इतकं त्रासदायक. ते गेलं आणि त्यांनी मला सांगितलं पण आहे, त्याला सुटलं अंकलला काय. पण एक गोष्ट, ते अंकलला कुठलंच टेन्शन नसतंय. अंकलला एवढं डोक्यावर रोज घेऊन फिरायची सवय ना, अख्खा पर्वत जरी डोक्यावर घेतला तरी मला काळजी नसते. त्यामुळं सगळ्या गोष्टी शेअरिंग केलेल्या मला आवडतात. आणि मग त्याची नोकरी गेली, आणि नोकरी गेल्यावर त्याला मी एक गोष्ट सांगितली, उपदेशामध्ये बोलत होतो की जेव्हा देव काहीतरी काढून घेत असतो ना, तर त्याला काहीतरी मोठं द्यायचं म्हणून काढून घेत असतो. म्हणून गेलेल्या गोष्टीबद्दल पण खंत करायची नाही. काही माझं गेलं आणि काही माझ्या हातातून निसटून गेलं, जे बेस्ट ते प्रभू तुम्हाला देत असतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्याकडून गेलं ना त्या लोकांना गेल्याबद्दल लोक पुष्कळ कुतूहलानं बघतात, अरे यांचं गेलं. पण जेव्हा तुम्ही देवाकडे पाहता, गेल्यामुळं तुमच्याकडं तुम्ही लोकांच्या चर्चेचा विषय व्हाल, पण जेव्हा देव तुम्हाला देईल तेव्हा लोक तुमच्या चर्चेचा विषय वेगळा करतील. काय? देवानं तुमच्यासाठी साक्ष निर्माण केली, हे तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे. तसं प्रभूनं त्याला खूप मोठा आशीर्वाद दिला.
त्याला मी सांगितलं होतं, तो म्हटलं की नाही अशी परीक्षा आहे, तसं आहे, आमकं आहे तमकं, बाकीचं सगळं सोड म्हटलं. परीक्षा आहे ते देव GR बदलणारा देव आहे, परिस्थिती बदलणारा देव आहे. आणि मी त्याला हे पण सांगितलं होतं, तू काळजी करू नको, तुला सोलापूरच मिळणार आहे. बोललो होतो की नाही, सोलापूरच्या बाहेर तू जाणार नाही, तुला 100% देव सोलापूरमध्ये ठेवणार आहे आणि प्रभू तुझ्यासाठी महान गोष्टी करेल. तो चिंतेत असायचा, कस नाही रे काळजी करू नकोस. आणि त्याने विश्वासानं सोलापूरचाच फॉर्म भरला आणि बरोबर एवढ्या ओपन मध्ये सुद्धा देवाने त्याला सोलापूरमध्येच एक चांगला जॉब, बरं नुसता जॉब दिला नाही का, अब्रामाला देवाने इकडं सोनं रूप उंट गाढवं दगडी धनसंपत्ती दिली आणि तिकडं त्यानं देवाने त्याला इसाकाचा आशीर्वाद दिला. हे देव जो आहे ना, तो देव असं एकटं तुम्हाला सोडत नाही. लक्षात ठेवा, जर तुमचा विश्वास आहे, जर तुम्ही धार्मिक आहात, जर तुम्ही प्रभूवरती अवलंबून आहात, तुमच्या दृष्टीमध्ये देवाला प्रथम स्थान आहे, तर या प्रथम स्थानामुळं जेव्हा प्रभू पृथ्वीचं अवलोकन करतो त्याचं लक्ष विश्वासणाऱ्या लोकांकडे खास जातं. तो विश्वासणाऱ्या लोकांना पाहत असतो. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, नोकरीचा आशीर्वाद, लेकराचा आशीर्वाद, या सगळ्या आशीर्वादांचा विचार करत असताना, याच्याकडे तुम्ही पाहत असताना तुम्हाला सगळ्या आशीर्वादांसाठी देवाभोवती फिरावं लागतं. कोणताही आशीर्वाद घेऊन असंच नसतं जायचं, कोणता पण आशीर्वाद असू द्या. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला दिलेला आशीर्वाद हा आशीर्वाद एक्स्ट्रा ऑर्डिनरी आशीर्वाद असतो. म्हणजे दुसऱ्याशी तुलनाच होऊ शकत नाही, त्याची कम्पॅरिझनच होऊ शकत नाही. आणि तुम्हाला दिलेला आशीर्वाद दुसरं कोणी काढून पण घेऊ शकत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. एखाद्या व्यक्तीला वाटलं माझा आशीर्वाद काढून घ्यावा, तर ते काढून पण घेता येत नाही ना. मला दिला देवाने आशीर्वाद, दिला म्हणजे दिला. कारण देवाचं आपल्यासारखं नसतो. आमचं कधी कधी डोकं फिरलं, दे माझं शर्ट, आम्ही करायचो. कधी कधी लाड आला, प्रेम आलं की भावाभावामध्ये आमचं चालायचं. हे आमचा धाकटा बसलाय मागं, तर म्हटलं माझ्याविषयी बोलू नको, पण बोलावं लागतं. त्याने माझं शर्ट, मी झोपलो की झोपेतनं उठून हळूच उशाखालचं काढून गावभर फिरून यायचा आणि मग मला कळायचं की हे घातलं. आणि मग खूप प्रेम आलं की त्याला द्यायचं. डोकं फिरलं की ते माझं. पण देवाचं तसं नसतं. देव देतो ते कायमस्वरूपी तुमच्याकडे असतं. म्हणून देव बेस्ट आहे. बेस्ट असण्याचं कारण काय, तो कधीच काढून घेत नाही. आणि दुसरी गोष्ट काय माहिती का, देवाला देताना सगळं चांगुल पण एकत्र करून देव देत असतो. दुसऱ्या भाषेमध्ये मी म्हणेल की देव त्याच्या अंतःकरणातलं सगळं प्रेम बाहेर काढतो. म्हणून अब्रामाला त्यानं म्हटलं, उंट गाढवं सोनं रूप सगळ्या गोष्टींनी त्याला संपन्न केलं. संपन्नतेचे आशीर्वाद तुमच्याकडे असतात. मग त्याला सोलापूरमध्ये आल्यावर म्हटलं की लक्षात ठेव, आता सोलापुरात तुला बंगला घ्यायचा आहे आणि असणार आहे बंगला, बरं का अक्षय. आता तर नोकरी झाली, आता लेकरू झालं, तर तुझ्याकडे बंगला असेल, नंतर गाडी पण असेल, सगळे आशीर्वाद तुझ्याकडे असणार आहे आणि ते आशीर्वाद तुला अनुभवायचे. पण ही सगळ्या गोष्टी करत असताना आता नोकरी देवानं दिली, बाळपण प्रभू त्याला देत आहे. नोकरीच्या साठी तुला देवाकडे फक्त मागावं लागणार आहे. काय मागावं लागणार आहे? कशी प्रार्थना होती शलमोनाची, ज्या लोकांमध्ये मी वावरतो ना, राहतो, त्यांच्याशी कसं वर्तन करावं याचं ज्ञान तुम्हाला दे, ज्ञान दे. काय देवाकडे मागायचंय? तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता, असं लिहिलंय, तुम्ही जेव्हा अन्य लोकांबरोबर जाल तर त्यांच्यातल्या चालीरीती तुमच्यामध्ये येऊ नये. हा देवाचा नियम आहे. देव आम्हाला परराष्ट्रीय लोकांमध्ये नेतो, वेगवेगळ्या ठिकाणामध्ये नेतो, पण नोकरीचा आशीर्वाद देवानं दिल्यानंतर आम्हाला त्या लोकांच्या चालीरीती, त्यांच्या जीवनाचा प्रभाव आमच्यावरती होता कामा नये. आत्मिक जीवनावरती पण दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा प्रभाव होऊ नये. मी त्यांना वारंवार शिकवत असतो. ते कधी पण बसल्यावर त्यांना त्या गोष्टी मी शिकवत असतो की लक्षात ठेव, आत्मिक जीवन जे आहे ना, ते देवाच्या भोवती फिरणार असू दे, लोकांच्या भोवती फिरणार नसावं. का माहिती का? लोक त्यांचे प्रभाव आमच्यावरती टाकतात आणि लोकांचे प्रभाव जे आहेत ना, ते देवावरती प्रभाव टाकणारे नाहीयेत. पण जेव्हा देवाच्या भोवती फिरून देवाचा प्रभाव आमच्यावरती पडतो, त्यास लोक आमच्याद्वारे प्रभावित होतात. प्रभावित होणं म्हणजे काय माहिती का? सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेल, कोरोना संसर्ग. कोरोना आल्यावर तुम्हाला ज्याच्या संपर्कात आला ते म्हणायचं याला कोरोना झाला. देवाचं प्रभावित जीवन तसंच आहे.
एकदा का देवाचा प्रभाव आमच्यावरती आला तर आमच्या संगती येणारा प्रत्येक व्यक्ती जसं देवानं आम्हाला प्रभावित केलं तसं आम्ही त्या व्यक्तीला प्रभावित करतो. म्हणून लोकांचा प्रभाव जीवनावरती असू देऊ नको, तर देवाचा प्रभाव तुमच्या जीवनावरती असू द्या. नम्र हृदय, स्वच्छ हृदय, चांगुलपणानं भरलेलं हृदय, प्रभूला पसंत पडणारं हृदय, तसलं हृदय घेऊन जगायचं असतं. त्या हृदयामध्ये ना द्वेष, ना मत्सर, ना राग, ना ईर्ष्या, ना स्पर्धा, ना कुठल्या प्रकारचा हेवा. हे हृदय जे असतं ना, या हृदयामध्ये फक्त देवाविषयीचं अंतःकरण भरलं पाहिजे, देवाविषयीचं अंतःकरण. आणि एकदा देव तुम्हाला समजला ना की मग तुम्हाला जगाशी वावरताना इतकं स्वच्छ तुम्ही वागता. काही निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कठीण जात नाही, कुठलेच निर्णय घेण्यासाठी कठीण जात नाही. आता मी माझ्या भावाला एवढ्या दिवसामध्ये कधी त्याला येऊ दिला नाही, पण देवाचा प्रभाव जर माझ्यावरती पडला तर एका क्षणात मार्ग मोकळा करावा लागतो ना. प्रभावित होतं जीवन, प्रभाव तो असतो ना. समजा मी एवढे वर्ष सेवा केली, एवढ्या वर्षाच्या सेवेनंतर माझ्यामध्ये आता असं वाटलं की नाही, त्या राग धरून बसलो, अमका धरून, चुका माणसाच्या जीवनात चुका होणं, पडणं, उठणं, सावरणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. परंतु जीवन असं असावं की देवाचं हृदय आणि आमचं हृदय एक असावं, एक हृदय असावं. आणि तसलं हृदय घेऊन जगणारा मनुष्य आहे ना, त्याला जीवनामध्ये कधी हार मानावीशी वाटत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, असं जर जीवन जगलं ना तर शांत झोप लागते, झोप पण शांत लागते बरं का. आणि इतका विश्वास वाटतं की नाही आता प्रभू आला ना तर त्याच्याबरोबर जाण्यासाठी मोकळं, प्रभू आल्यावर त्याच्याबरोबर जायला मोकळं. का तर हृदय प्रभूला देऊन टाकलेलं आहे. मग आता दोन गोष्टी आहेत. एक, प्रभूनं दिलेले आशीर्वाद, हे आशीर्वाद देवापासून मला मिळालं हे पहिलं डोक्यात ठेवायचं. त्याच्या बुद्धीनं, त्याच्या ज्ञानानं किंवा त्यानं फार हार्डवर्क केलं म्हणून पण दोघांना देवानं आशीर्वाद दिले नाही. आणि स्तुती आणि अक्षयच्या बाबतीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी फक्त देवापासूनच मिळाल्या. त्यांची मी मदत नाही केली बरं का, मी सगळ्या लेकरांची मदत केली पण त्यांची मदत नाही करू शकलो एवढ्या दिवसामध्ये. स्तुतीला शिक्षणासाठी कशासाठी तिला नाही मी मदत करू शकलो. पण माणसाची मदत तुटपुंजी असते, देवानं दिलेली मदत ती मदत प्रभाव टाकणारी मदत असते. आणि देवानं तिच्या बाबतीमध्ये ते केलेलं आहे. आणि म्हणून आता सगळं जीवन देवाभोवती असू दे, जे तुमच्यामध्ये आज देवाविषयीचं प्रेम, आकर्षण आहे, जी देवानं तुमचं मन स्वच्छ, तसंच मन स्वच्छ ठेवायचं, तसंच प्रभूला पसंत पडणारं जीवन जगायचं. प्रभाव नाही येऊ द्यायचा, प्रभावित जीवन नाही जगायचं, समर्पित जीवन जगायचं. आणि समर्पित जीवन असतं ना, ते समर्पित जीवन आशीर्वादाकडे जात असतं. म्हणून एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. शास्त्रीचं पुस्तक 13वा अध्याय आणि त्याचं 11 पासून काही वचन, मला वाटते 10 पासून काही वचन वाचूया. म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन त्याला सांगितले, त्या दिवशी जो माणूस माझ्याकडे आला होता त्याने मला दर्शन दिले आहे, त्याने मला दर्शन दिलं आहे. मानो हा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याने त्याला विचारले, आपणच या स्त्रीशी संभाषण केले होते का? तो म्हणाला, होय मीच. मानो हा म्हणाला, मला आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे. परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी या स्त्रीने जपाव्या. द्राक्षवेलाचा कसलाही उपज तिने खाऊ नये. तिने द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये व कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नये. मी केलेली आज्ञा तिने कसोशीने पाळावी. एक कुटुंब, एक परिवार आहे. आशीर्वाद तर पुष्कळ लोक घेत आहेत. मला माहिती की ज्या दिवशी स्तुती तिची डिलिव्हरी येईल त्या दिवशी पुष्कळ स्त्रिया हॉस्पिटलमध्ये लेकरांना जन्म देणार आहे. पुष्कळांच्या भविष्यवाण्या झाल्या असतील की देव तुम्हाला संतती देणार आहे आणि ती संतती पण त्यांच्याकडे येणार आहे. जसं अक्षयला नोकरी मिळाली तसं नोकरीचे आशीर्वाद अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी अनुभवले असतील. परंतु प्रॉब्लेम असा आहे, जे आशीर्वाद आमच्याकडे येतात हे आशीर्वाद आम्हाला देवाकडे घेऊन जातात का ते महत्वाचं आहे ना.
मानवाच्या पत्नीशी देवाचा दूत येऊन तिला बोलला आणि देवाच्या दूताचं संभाषण ऐका बरं का. एक गोष्ट लक्षात ठेव स्तुती, जेव्हा पती पत्नीचं नातं ज्या गोष्टी किंवा ज्या नात्यानं ते एकत्र आलेले असतात ते नातं कदाचित तुमच्याकडं ते भावनिक नातं असेल. पती पत्नीचं नातं भावनिक असतं आणि भावनिक नातं कदाचित वाद निर्माण करेल, भावनिक नातं डिप्रेशन मध्ये घेऊन जाईल, भावनिक नातं जे आणि त्या नात्यामध्ये संघर्ष असेल. परंतु आत्मिक नातं, स्पिरिच्युअल बॉन्डेज, आणि स्पिरिच्युअल बॉन्डेज जर तुमच्याकडे असेल ना तर या स्पिरिच्युअल बॉन्डेज नंतर जे तुमच्याकडे असणार आहे मानवाकडं आणि मानवाच्या पत्नीकडं जे काही प्रभू एक आत्मिक गोष्ट त्यांच्या स्वाधीन करणार आहे, सुपूर्त करणार आहे. शमशोन ही आत्मिक गोष्ट आहे. शमशोन देवाचं सामर्थ्य आहे. शमशोन देवाची योजना आहे. इस्रायल लोकांना त्या असणाऱ्या इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी, पलिश्त्यांच्या तावडीतनं बाहेर काढण्यासाठी शमशोन अस्तित्वात येणार होता. तशी देवाची योजना आता जी लेकरू प्रभू तुम्हाला देणार आहे ती देवाची योजना आहे. तुम्ही लेकराचा आनंद म्हणून एक भावनिक नातं तुमच्यामध्ये निर्माण व्हाल. मला माहिती की आज जेव्हा हा 7व्या महिन्याचा प्रोग्राम लोक करतात तर त्यांच्याकडे ते असतं, मी मम्मी, मी पप्पा, नाही का, पाट्या, बेबी शॉवर, मग मी आजोबा, मी आजी, मी मावशी, मी काका, मी आमका, मी तमका, सारं गाव मामाचं फक्त पाट्यापुरते ते. मी काका, मी मामा, मी आमका, मी तमका, मी डमका, मी, नाही का. आणि आम्हाला पण पाट्या घेऊन फोटो काढायला, मी मामा, ये बरं लग्नाला 5 लाख दे. तेव्हा मामाचा फोन, हा नकोला वाटेल मी मामा आहे. नसतं तसं. हे आत्मिक जीवन आणि या पाट्यांचं जीवन. मला माहिती आता पूर्वी होतं नाही का, ते चंद्रावर बसून फोटो काढायचा, लांब लचक गजरा घालून, नाही का, तारा हातामध्ये घ्यायचा. मला ती फार कॉमेडी वाटते कधी कधी मी बघतो ना ते फोटो. चंद्रावर बसून फोटो काढायला येतात आणि ते काळं जन्माला येतं, नाही का. चंद्रासारखं येत नाही. ते एवढं त्रासदायक निघतं की त्याचा त्रास सहन करता करता आई वडिलांच्या नाकी न येतं. त्याच्याने नाही, मी का सांगतो तुम्हाला, ह्या सगळ्या भावनिक गोष्टी झाल्या. आत्मिक गोष्टी काय माहिती का, जेव्हा त्यांना कळलं माझ्या पोटामध्ये बाळ जन्माला येणार आहे, दोघच्या दोघं देवाच्या दूताकडे गेले आणि त्यांनी प्रश्न केला, जीवितक्रम कसा असावा ते सांग. जीवितक्रम, आशीर्वाद तुमच्याकडे येणार आहे, पण जो आशीर्वाद देणार आहे, मुलगा मुलगी काही त्याच्यामध्ये विशेष नाही. काय होतं, मुलगा झाला पेढे वाटा, मुलगी झाली जिलेबी वाटा. आता पेढ्याने तर काय दिवा लावतो, जोडेच खायला घालतो आयुष्यभर तुम्हाला. पेढे वाटले, मुलगा झाला, वंशाला दिवा, वंशाला दिवा. काही वंशाचा दिवा नसतो. आमचे दिवे बघा, लक्षात घ्या. देव जे देतो ते काही पण असलं तरी उत्तम असतं, काही पण देऊ द्या. आणि देवानं दिलेली गोष्ट, देवानं दिलेला आशीर्वाद तो की जे मूल जन्माला, काय वाचा बरं ते प्रश्न. मानव हा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला. कसं गेला त्या 11 वचनामध्ये. आणि त्याने त्या माणसाजवळ जाऊन त्याला विचारले. नाही 10 वचन. म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन काय केलं, धावत जाऊन, जेव्हा तिला कळलं की ती आता प्रेग्नंट होणार आहे, प्रेग्नंट होणार आहे, तिला कळलं माझ्या पोटामध्ये आता गर्भ राहणार आहे, ती पळत आपल्या नवऱ्याकडे गेली. काय आत्मिक जीवनामध्ये पती पत्नीचं नातं जे आहे ना त्याच्यामध्ये लगबग असली पाहिजे, लवकर कनेक्टिव्हिटी. जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकाशी त्यांची भावनिक, शारीरिक, आत्मिक कनेक्टिव्हिटी असते ना, आणि त्या कनेक्टिव्हिटीच्या मोबदल्यामध्ये त्यांची स्पिरिच्युअलिटी सुद्धा वाढली जाते. हवेचं पतन होण्याचं कारण काय, आदाम एदेन बागेतनं बाहेर जाण्याचं कारण काय, हवा आदामापासून पळाली आणि ती सैतानाच्या हातामध्ये सापडली. जेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी नसती ना त्यास आपोआप त्यांच्यामध्ये पाप निर्माण होतो. पण मानवाची पत्नी तशी नव्हती. मानवाची पत्नी आपल्या पतीकडे गेली आणि आपल्या पतीला जी गोष्ट देवानं तिला सांगितली ती गोष्ट त्या पतीशी ती बोलली. म्हणजे पती पत्नीने एकमेकाशी बोलताना फक्त देवाच्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत.
आता तुमचं काम काय माहिती का दोघांचं? तुम्ही जे बोलता ते गर्भसंस्कार आहेत. जे बोलतात, आम्ही पाहतो की मरिया गरोदर होती, आलिशिबा पण गरोदर होती, आणि मग आलिशिबा मरियाला भेटायला गेली आणि मरियेच्या पोटामध्ये असणारा योहान, त्यानं मरियेच्या पोटामध्ये असणारा येशू आणि आलिशिबेच्या पोटामध्ये असणारा योहान, तर या मरियेनं अभिवादन केल्याबरोबर आलिशिबेच्या पोटातल्या योहानानं उडी मारली. म्हणजे त्याला कळलं की समोर येशू आहे. जेव्हा तुम्ही दोघं एकमेकाशी बोलताल ना, तर तुमच्या समोर येशू आहे आणि तो येशू गर्भातनच लेकरांना दाखवायचा असतो, गर्भाशयात असतानाच. प्रॉब्लेम काय माहिती का? लोक चर्चमध्ये धार्मिक बनतील पण घरी नाही धार्मिक बनणार. चर्चमध्ये धार्मिक जीवन फार सोपं आहे. इथं आल्यावर हात उंच करणं, उड्या मारणं, टाळ्या वाजवणं, आणि घरी गेल्यावर काय? तुम्ही घरी गेल्यावर ज्या पद्धतीचं तुमचं वर्तन आहे, डिस्कशन, कोणतं डिस्कशन केलं, मानवाच्या पत्नीनं कोणतं डिस्कशन केलं, तुम्ही तुमच्या परिवारामध्ये कोणतं डिस्कशन करता. जेव्हा तुम्ही तुमच्या परिवारामध्ये जाता आणि चर्च मधल्या किंवा नकारात्मक गोष्टीचं डिस्कशन तुम्ही तिथं घरामध्ये बसून करू लागला. आमच्या लेकरांची जमीन, आमचं त्यांचं मन हे जमीन आहे, आणि त्या जमिनीमध्ये तुम्ही काय पेरणार आहात? तुम्ही जर सगळं अशुद्ध वाईट गोष्टी त्यांच्या समोर पेरला. म्हणून मी बऱ्याच परिवारामध्ये सांगत असतो, तुमचा परिवार जर टिकून राहायला पाहिजे, तुमचं आत्मिक जीवन जर टिकून राहायला पाहिजे ना, तर आत्मिक जीवनच तुमच्या परिवाराशी तुम्हाला शेअरिंग करता आलं. मानवानं त्याच्या पत्नीनं मुलगा शमशोन गर्भाशयात असताना या गर्भाशयामध्येच त्यांनी धार्मिक गोष्टी एकमेकाशी बोलले. धार्मिक गोष्टी एकमेकाशी बोला, ते संस्कार त्यांच्यावरती होणार आहे, धार्मिकतेचे संस्कार. तुम्ही काय पाहिलं ते विसरून जा. तुमचं चर्चा, तुमचं बोलणं जे आहे ना, आणि त्या बोलण्याचा प्रभाव त्याच्यावरती असणार आहे, या लेकरावरती, जे तुझ्या पोटामध्ये बाळ आहे. आता त्याच्यावरती प्रभाव काय असणार आहे? तुम्ही ज्या चर्चा कराल, तुमच्या घरामध्ये बसून दोघं पती पत्नी चर्चा कराल, ते संस्कार आहेत. तशी लेकरं घडतात. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो माहिती का? ही लेकरं लहान असतात ना, ही लहान लेकरं अगदी तसंच शिकतात. त्यात असतं बंद. गाणं गायला लागल्यावर त्यांनी सारखं माझ्याकडे ते गाणं संपलं की माझे असं गाल धरायचं, म्हणायचं बाबा एक नंबर. प्रत्येक गाण्याला तुम्हाला जसं काही माझं कौतुक, बाबा एक नंबर गायलं तुम्ही. का तर त्याच्या घरामध्ये त्याच्या आईबाप त्याला दुसरं काही शिकवत नाहीत. त्याच्या घरामध्ये त्याचे आईबाप त्याच्या डोक्यात तेच घालतात. त्यांच्या घरात कधी पण गेलो ना, ती ग्लोरी त्याला ना मोबाईल वापरू देत, ना त्याला बाकीचं टीव्हीचं काय बघू देत, आणि बघितलं तर त्याचं टीव्ही, तो कधी मोबाईल जर, आता मलाच कधीतरी त्याला घेऊन बाबा आवाज कमी करा, मम्मी आली तर बडबल, मग बारीक आवाजामध्ये. तेवढ्यात त्याच्या आईने इकडे तिकडे फिरताना दिलं की माझ्या अंगावर मोबाईल टाकतो, असा की मी हातच नाही लावला. म्हणजे हे संस्कार आहेत, ते करावंच लागतं. एकदा हातातनं गेल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही. आणि गर्भातच तुम्ही देवाविषयीच्या गोष्टी बोलल्या तर गर्भातलं लेकरू, अहो योहान पश्चातापाचा संदेश घेऊन जाण्याचं कारण काय माहिती का? योहानानं शिरच्छेद होऊन देण्याचं कारण काय? गर्भात असताना येशूचं दर्शन घडलं, आणि आता त्या दर्शनानं त्याचे विचारच बदलून गेले. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ. गर्भातच येशू पाहिला ना, म्हणून तो बाहेर जाऊन म्हटला पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं. योहानानं तो संदेश देऊ शकला. मी तर म्हणतो, स्तुतीला काही पण होऊ दे, मुलगा होऊ दे, मुलगी होऊ दे, पण अशी प्रार्थना कर, देवा जन्माला आलेलं लेकरू तुझ्याच राज्यासाठी वापरलं गेलं पाहिजे. तो नेहमी मला हा म्हणतो, अक्षय माझ्या लेकराला तुम्हीच वाढवा, तुमच्या शिस्तीमध्ये तो वाढला पाहिजे. अरे माझे नाही वाढले माझ्या शिस्तीत, ते पळून पळून गेले. मग आणि माझ्या बरोबर राहणं खरंच एवढं सोपं नाहीये, खरंच सोपं नाहीये ना. सगळे माझे निर्णय एवढे डास स्टेनगन सारखे असतात, कारण मला घडवायचं असतं, आणि मी घडलोय, आणि मी घडवतो, आणि मरेपर्यंत घडवत राहणार. का असं सांगितलं? संस्कार जे आहेत आम्हाला वाटतं ते आत्मिक जीवन, आम्ही काय म्हणतो की तो मोठा झाल्यावर त्याला देवाच्या मंदिरात नेल. नाही, गर्भात असतानाच ती काय म्हणती, मानव लगबगीने लवकर लवकर गेली. म्हणजे का ती लवकर लवकर गेली? एक सुद्धा वाक्य परमेश्वराचा दूत जे माझ्याशी बोलला ना, एक वाक्य पण मिस व्हायला नको. जे ऐकलं तसंच माझ्या नवऱ्याकडे गेलं पाहिजे. हे स्पिरिच्युअल आत्मिक जीवन आहे, आत्मिक जीवन आहे. कोणत्याच गोष्टी मिस होऊ देऊ नका. तंतोतंत तिच्या खाली तसं लिहिले, वाचा बरं.
म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन त्याला सांगितले, त्या दिवशी जो माणूस माझ्याकडे आला होता त्याने मला दर्शन दिले आहे. मानोहा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्याने विचारले. आता दुसरी गोष्ट, स्तुतीचं लक्ष सगळं देवाच्या माणसाकडं किंवा देवाकडे लागलं पाहिजे. लक्षात ठेव बरं का, स्तुती अक्षयला घडवण्यामध्ये तुझा सगळ्यात मोठा वाटा असणार आहे आणि देवाने ती जबाबदारी तुझ्या. प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यावर पण त्याने सांगितलं, मरियेला जाऊन माझ्या शिष्यांना सांग, पेत्राला विशेष सांग, मी उठलोय. का तर आदामाला बागेतनं बाहेर काढणारी पण हवाच होती आणि त्याला माहिती आता परत बागेमध्ये कोण आणणार आहे. येशू ख्रिस्त ज्या गेत्सेमनी बागेमध्ये आणि त्याला पुरलं होतं, ज्या टेकडीवरती त्याला नेलं होतं, तिथं मारलं त्या टेकडीवरती, आता त्या बागेत पुन्हा त्या असणाऱ्या आदामाला परत आणायचे. पतित झालेला आदाम, पतित झालेले शिष्य, आणि मग त्या स्त्री त्या मरियेला तो सांगतो, जाऊन सर्व शिष्यांना सांग मी पुनरुत्थित झालेलो आहे. आणि त्या मरियेनं या सगळ्या शिष्यांना जाऊन येशूकडे पुन्हा बागेमध्ये आणलं. आता शमशोनाला सुद्धा नादी लावणारे किंवा शलमोन राजाला सुद्धा उद्ध्वस्त करणारे कोण होते, तर ती पण त्या ठिकाणामध्ये स्त्रीच आहे. मग पुरुषाला जर उभं करायचं असेल तर ती ताकद कोणामध्ये, ती ताकद सुद्धा स्त्रीमध्ये आहे. शमशोन असा जन्माला येणार नव्हता. शमशोनाच्या जन्मामध्ये मानवाच्या पत्नीची भूमिका तेवढीच महत्वाची आहे. तुझ्या पोटामध्ये असणारं बाळ, या बाळाला कोण घडवणार आहे, तर तुला घडवण्यासाठी तुझ्या मानवाकडे तुला जाणं आणि त्याच्याशी आत्मिक गोष्टी बोलणं फार गरजेचं आहे. आत्मिक गोष्टी एकमेकाशी बोला. किंवा आत्मिक गोष्टी तुम्ही एकमेकाशी बोलाल ना, तुमचा परिवार, या परिवारामध्ये देवाचं महान काम तुम्ही पाहणार आहात. देवाचं महान काम, आत्मिक गोष्टी. ज्या परिवारामध्ये आत्मिक गोष्टी नाहीत ना, तिथं देवाचं सानिध्यच नाहीये, कधीच असणार नाही. मुळामध्ये देव आत्मा आहे. पण माझे उपासक, माझी उपासना कुठल्या गोष्टी, आत्म्याच्या गोष्टी. जर देहाच्या गोष्टी तुम्ही बोलला, देहाच्या गोष्टी तुम्ही बोलल्या, सगळ्या वाईट गोष्टी, ज्या गोष्टीला काही अर्थ नाहीये, वादविवाद, संघर्ष, भांडण, स्पर्धा, ईर्ष्या. बघ, मी कधी पण लोक तुम्हाला सांगताना काय सांगत असतो की नाही, वाद कुठलेच आपल्यामध्ये असता कामा नये. काय बोलत असतो मी तुला, नाही मी बोलत असतो, नाही बाबा, वादानं आपलं जीवन संपून जातं. हे आत्मिक गोष्टी आहेत. घरामध्ये मी त्याच गोष्टी बोलतो त्यांच्याशी. मग त्यांच्याशी त्या गोष्टी बोलत असताना तो त्याला असं वाटतं की नाही, काहीतरी मला चांगलं तुमच्यापासून शिकायचं. मग अशा आल्या त्यांनी म्हटलं, नाही आता मला पण तुमच्यावर मीटिंगला यायचं. मी म्हटलं, पहिले आता ती मीटिंग कर, ते पोटामध्ये बाळ आहे आणि त्याची काळजी घे, तुला थांबावं लागेल. नाही मला पाहायचंय काय तिथं असतं. मी जर त्याला जगी गोष्टी सांगितल्या असताना, नाही तिथं असं आहे, मग तिथं गेल्यावर असे लोक फुलं टाकतात, मग अमकं करतात, तमकं करतात, त्याच्यात काय माझं नाही. आज फुलं टाकतील, उद्या जोडे बी टाकतील. लोकांचं काय घेऊन बसलं, आज फुलं टाकतील आणि उद्या जोडे बी टाकतील. आणि म्हणून ना त्या फुलावरती मी खुश होतो ना, लोकांच्या टीकेवरती मी आणि दुःखी होतो. मला माहिती हे लोक आहे. मी आत्मिक गोष्टी बोलतो. आत्मिक गोष्टी बोलताना काय सांगतो की लक्षात ठेव, आत्मिक जीवन जगत असताना देवाला प्रथम स्थान ठेवून जगायचं. आणि त्याने आमचा लोक, त्याच्यामुळं आमचा अपमान झाला काय, आमचा सन्मान झाला काय, सगळ्या गोष्टी आम्हाला कल्याणकारकच आहेत. आत्मिक गोष्टी आहेत त्या. आत्मिक गोष्टी तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जातात. मानवाच्या पत्नीने आत्मिक गोष्टी सांगितल्या म्हणून स्तुती, सगळ्या आत्मिक गोष्टी त्याच्याशी बोल. पुन्हा सांगते, आता काय होतं माहिती का परिणाम, तुम्ही सगळ्या जर आत्मिक गोष्टी एकमेकाशी बोलायला लागलं ना, आतमधलं लेकरू ते सगळ्या आत्मिक गोष्टी ग्रहण करतं. मी तर म्हणतो तुम्ही एवढा आत्मिक बना ना, त्यांनी जन्मल्यावर मम्मी म्हणावं आधी का पप्पा म्हणावं आधी, त्याच्यावर पण असतं. पप्पा म्हणलं पहिल्यांदा तो मला आता त्या लेकरला मामा आणि दो पापा असे दोनच शब्द आहे. ओठ आहे ना, ओठाला दोनच शब्द, ते जोडलं की मा, मग पा, एवढे दोन शब्द येतात. आम्ही म्हणतो पा म्हणलं, मा म्हणलं. म्हणून मामा पप्पा म्हणण्यापेक्षा त्यानं येशूचं नाव पहिले घेतलं ना, समजायचं तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. येशूविषयी बोललं पाहिजे, धार्मिक गोष्टीचे संस्कार व्हायला पाहिजे. म्हणून ती लगबग, ताबडतोब, त्वरित मानवाच बरोबर त्या गोष्टी त्या बोललेल्या आहे. आणि तसं तुम्ही एकमेकाशी देवाच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. पुढे वाचा बरं. मानोहा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्याने विचारले, आपणच या आता तुला कायम तिच्या मागे फिरावं लागेल. कुणाच्या मागे फिरायचं, मग बायकोचं बैल म्हणू दे
नाहीतर ताटाखालचं मांजर म्हणू दे, नाहीतर वाटी ताट म्हणू दे, काही पण म्हणू दे, पण धार्मिक गोष्टी काय, त्या पतीनं पत्नीच्या मागे पळायला पाहिजे. आमेन म्हणाल का? आमेन. हानोकचं ते पाठ थोपटाव तेवढी कमी आहे. पण तू आशीर्वाद देत आहेस. ती नातीच तशी आहे, सुंदर आणि सुरेख नाती. पत्नीच्या माग धार्मिक पती आपल्या पत्नीच्या मागे पळतो. तो तिच्या पाठीमागे जात असताना कोणत्या गोष्टीसाठी पाठीमागे जात आहे? देवाचं शब्द तिच्या मुखातनं बाहेर पडत आहे. देवाचे शब्द. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. बऱ्याच स्त्रियांची कुरकुर असते की ते म्हणतात की माझा नवरा माझ्या मागे येत नाही. तू देवाच्या गोष्टी बोल, आपोआप मागेल. ती देवाच्या गोष्टी बोलली, देवाविषयी बोलले म्हणून तो तिचा नवरा तिच्या मागे गेला. कोणत्या गोष्टीनं पती आपल्या मागे येणार नाही, पण देव ही ताकद एवढी भारी आहे. सगळ्यात मोठं अट्रॅक्शन जर काय असेल तर देव. सगळ्यात मोठं अट्रॅक्शन देव, बाकी कोणत्याच गोष्टी नाही. मी परवा पुण्यामध्ये मीटिंगला गेलो आणि मग मीटिंगला गेल्यानंतर सभा संपली, लोक भेटायला यायला लागले. तर भरपूर गर्दी, खूप लांबून लांबून, मुंबई, नागपूर, पुन्हा अकोला, अजून नगर, असे खूप ठिकाणचे लोक आले होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझा एक फार जुना मित्र, कॉलेजमध्ये असताना तो माझी फार, शाळेत कॉलेजमध्ये असताना फार मदत करायचा. अगदी माझ्याकडे पैसे नसायचे त्यास माझे सगळे पैसे, पुस्तकं, बरंच त्यांनी मला मदत केली होती एकदम. आणि कॉलेजमध्ये त्याला गोविंदच म्हणत होते, इतका दिसायला हँडसम, स्मार्ट, सगळं एकदम भारी. आणि तो, मला माहित नाही त्याला कुठून कळलं, आणि तो त्या मीटिंगला आला. आणि मग त्या मीटिंगमधले ते संदेश, लोकांचे रडणं, पश्चाताप, शेवटच्या सेशनला जेव्हा ते सगळं झालं, लोक समोर यायला लागले, पश्चाताप करायला लागले, रडायला लागले, लोक आत्म्यानं भरले, सामर्थ्यानं भरले, जीवन बदलायला लागली. ते सगळं त्याने बघितलं. आणि मग तो माझा मित्र आला आणि मला भेटायला आल्यावर इतका लहान लेकरासारखा गळ्यात पडून रडायला लागला, एवढा रडायला लागला. आणि सगळ्याला ते लहान लेकरासारखा, हा माझा मित्र आहे, हा माझा मित्र आहे. आणि म्हटला, तो मला बोलताना म्हटला, मनोज तुझ्याविषयीचा अभिमान वाटतो. त्या का अभिमान वाटतो? त्याच्याकडे जे नाही ते माझ्याकडे आहे. काय माझ्याकडे आहे? पैसा अडका. पैसा आज आहे, उद्या नाहीये. काय त्या पैशाचा उपयोग नाहीये. तो पैसा तुम्हाला शांती देणार नाही, तो पैसा तुम्हाला आराम देणार नाही, पण तुमच्यातला येशू आहे ना, सगळ्यांवरती प्रभाव टाकणार आहे. ते प्रभावित जीवन आहे, ते सुंदर जीवन आहे. या जीवनामध्ये जर आमच्याकडे येशू असेल तर कोण पण आमच्या मागे येणार आहे ना. आमच्या मागे येण्याची ताकद येशूवर असणार आहे. तो प्रभावित जीवन आहे. म्हणून येशू आमच्या संगती असणं. मानोहाच्या पत्नीकडं मानोहा तिच्या मागे आला. का तिच्या मागे आला? कारण तिच्याकडं जो पुरुष आला होता त्या पुरुषानं सांगितलेल्या गोष्टी तिने मानोहाला सांगितल्या. परिवाराची चर्चा, पती पत्नीची चर्चा देवाच्या गोष्टींचीच असली पाहिजे, बाकी कोणत्याच गोष्टीची असता कामा नये. कोणत्याच गोष्टी. कोणी तुमच्या घरामध्ये दुसरा प्रमुख असता कामा नये. कधी पण बोलाल तर देवाच्या गोष्टी बोला. तुमची आत्मिक उन्नती होणार आहे. आशीर्वाद टिकून राहणार आहे. आशीर्वाद तुम्हाला पुढे नेणार आहे. ज्या गोष्टी खाली जातात त्या घेऊ नका, ज्या तुम्हाला वर नेतात त्याच गोष्टी घ्या. आणि वर नेणारी गोष्ट कोणती माहिती का? देवाचं वचन. तिच्याकडे देवाचं वचन होतं. देवाचा मनुष्य तिच्याशी बोलला, लगबगीने गेले आणि मानोहा तिच्या मागे गेला. पुढे वाचा काय म्हटलंय. मानोहा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन, त्या माणसाला जवळ त्याला त्याने विचारलं, आपणच या स्त्रीशी संभाषण केले होते काय? तो म्हणाला होय मीच. मानोहा म्हणाला आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने दोन गोष्टी. पहिली गोष्ट, ती तो काय म्हणत आहे तिचा नवरा, की तुम्ही आता मला आणि माझ्या पत्नीला लेकराचा आशीर्वाद दिलेला आहे. बरं, लेकराचा आशीर्वाद घेऊन ते असं नाही म्हटले, चला लेकराचा आशीर्वाद मिळाला, आता आपण आनंद करू, चला पार्टी करू, चला 7व्या महिन्याची प्रार्थना, मग चला जेवण करू. नाही. आता हे सगळे आम्ही जे आलेले लोक आहेत ना, ते फक्त तू काय बनवलं ते खाणार आणि जाणार आणि बटाऱ्याला नावं ठेवणार. समजा त्याने नीट नाही केली तर याचं काहीच घडणार नाही, काही संपर्क नाही, काहीच नाही.
चांगलं केलं तर म्हणणार खूप आशीर्वादित प्रार्थना. आमच्या प्रार्थनेचं पूर्ण आशीर्वादित तेव्हा होती जेवण चांगलं होतं नाही का. आशीर्वादित नाही, पण तो आशीर्वाद नाहीये. कोणता आशीर्वाद माहिती का? जेव्हा फिजिकली काही आशीर्वाद देव तुम्हाला देते, नोकरी असेल, लेकरू असेल, आता त्याचं त्या मानवाचं कसं कौतुक करावं ते मला कळत नाही. अहो शमशोन असाच नाही उद्धाराचा पुत्र तुमच्या घरामध्ये जन्माला येत, असे आशीर्वाद तुमच्याकडे असे उगाच येणार नाहीत. त्यानं काय केलं माहिती का? जे बाळ आमच्या पोटामध्ये येणार आहे किंवा ज्या लेकराला तू देणार आहेस त्या काय म्हटलं वाचा बरं, मानवा म्हणाला, आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर या मुलाचा जीवनक्रम कसा असावा. पहिली गोष्ट, या मुलाचा जीवनक्रम कसा असावा. तुमची प्रार्थना काय असणार आज? या मुलाला त्याचा जीवनक्रम कसा असावा. त्याचा जीवनक्रमाची पण पद्धत आहे. काय जीवनक्रम असणार आहे? आम्ही त्या लेकराला वेगवेगळ्या पद्धतीने वाढवणार आहेत. काही लोक वाढवताना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रंगसंगती आणि पूर्वी असायचे नाही का ते काय म्हणते चिमण्या, आता नाही पण पूर्वी ते पाळण्याच्या वर कापूस भरलेल्या आणि भुस्सा भरलेल्या चिमण्या असायच्या. मग त्यांनी रडायला लागलं की ते फिरवायचं, त्याला पाळण्यात टाकलं, ते फिरता फिरता झोपून जात होतं. हा जीवितक्रम. दुसरा जीवितक्रम कोणता होता? तुम्ही घ्या हो, थोडंसं तुमचं ऐकतं, म्हणजे तुमचा हात हलका करण्यासाठी एक त्याच्यात भांडणं पण होतात घरामध्ये नाही का. माझ्याच मोकांडी देता, तुम्ही गावभर फिरता. हा पण जीवितक्रम आहे, त्याच्यावर वादविवाद, कोणी घ्यायचं कोण नाही करायचं. दुसरा जीवितक्रम कसा आहे माहिती का? तुम्ही त्या लेकराकडे पाहून रोज उठता आणि देवाला म्हणता, देवा आमचं वांस पण काढलं, आमच्या जीवनातला आनंद लेकराच्या द्वारे तू पूर्ण केला, पण आता आमची प्रार्थना तुझ्याकडे अशी असणार आहे, या लेकराचा जीवितक्रम कसा असावा ते तू आम्हाला शिकव. म्हणजे काय? उठल्यापासून त्यानं झोपेपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही प्रार्थना करणार आहे, तुम्ही कसं देवाकडे त्याला राखून ठेवणार आहे, कसं देवाची गीतं त्याला शिकवणार आहे, कसं जसं तुम्ही देवाच्या घरामध्ये देवाच्या मंदिरामध्ये त्याला वाढवणार आहे, जे संस्कार तुम्ही त्याच्यावरती करणार आहे तसं लेकरू वाढणार आहे, तसं घडणार आहे. मोठं झाल्यावर लेकरू घडत नसतं, त्याला अगदी बालपणापासून ते शिकवावं लागतं. आणि त्याच संस्कारामध्ये त्याच लेकरांमध्ये त्याचं उठणं, त्याचं बसणं आणि त्याच वातावरणामध्ये तुम्हाला त्याला ठेवावं लागणार आहे. वातावरण फार मोठा प्रभाव करतं. तुमची लेकरं बाहेर गेली, बाहेरचा जीवितक्रम त्यांच्या समोर असला, बाहेरच्या शिव्या, बाहेरचं वाईट वागणं, सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती प्रभाव करतात. पण तुम्ही जर तुमच्या लेकरांना जीवितक्रमानुसार घडवत राहिला, वाढवत राहिला आणि देवाकडे तुम्ही प्रार्थना करा की प्रभू याला कसं वाढवावं याचं ज्ञान दे, वाढवण्याचं ज्ञान मागा. आणि ज्याने वाढवण्याचं ज्ञान देवाकडे मागतात ना, अहो त्यांनी देवाकडं, ऐका बरं का, एवढं देवाकडं काटेकोरपणे मागणी करून सुद्धा शमशोन दलिलीच्या मांडीवरती निजून आपल्या बटा त्याने घालवल्या. म्हणजे तर तुम्हाला शमशोनाच्या आईवडिलांनी जीवितक्रमासाठी एवढी प्रार्थना करून सुद्धा शमशोन हाताबाहेर गेला, अभिषेक गमावून बसला. मग विचार करा, आता तर परिस्थिती किती कठीण आहे, आता तुमच्या लेकरांसाठी तुम्हाला किती विशेष प्रार्थना करावी लागणार आहे. आताचे दिवस चांगले नाहीये, तुमची लेकरं सुरक्षित नाहीये, तुमची लेकरं अतिशय धोक्याच्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहेत, फार कठीण परिस्थितीमधनं चाललेला. एक क्षणामध्ये तुमच्या लेकराचं काय होईल तुम्हाला सांगता येत नाही. अहो 1.5 वर्षाचे 6 महिन्याच्या चिमुरडीवर जर बलात्कार केला जातो तर आज किती धोका आहे, किती विशेष प्रकारे तुम्हाला तुमच्या लेकरांची काळजी घ्यावी लागणार आहे, किती तुम्हाला संगोपन करावं, किती वाढवावं लागणार आहे. मग कोण वाढवणार आहे आणि कसे संस्कार तुम्ही त्यांना करणार आहे? तुम्हाला काहीतरी शिकवावं लागणार आहे, धार्मिकता त्यांना शिकवावी लागणार आहे. तुमच्या लेकरांना त्या लहानपणापासूनच त्यांना शिकवायचं, बाबा ती तुझी बहीण आहे, मुलीकडे पाहताना त्याचा दृष्टिकोन तसा असला पाहिजे, लहानपणापासून शिकवा. जर लेकरं आमची मोठी झाल्यावर जर प्रत्येक मुलीकडे त्यानं बहिणीच्या नजरेने पाहिलं तर मला तुम्हाला सांगू द्या, या जगामध्ये प्रश्न निर्माण होणार नाही. त्याची संस्कार बायबल उगीच नाहीये, या बायबलमध्ये त्या गोष्टी शिकवल्या. काय शिकवल्या? याचा जीवितक्रम कसा असावा. जीवितक्रमाकडे लक्ष न दिल्या कारणानं आज त्यांच्या घरामध्ये मोठी समस्या निर्माण झालेली आहे. जगाला आज बायबलची गरज आहे, जगामध्ये असणाऱ्या लेकरांना बायबलची गरज आहे. ही लेकरं आता इतके वाम मार्गाला चालली. अहो 13 वर्षाच्या मुलांना काय कळतं?
13 वर्षाची मुलं 8 वर्षाच्या मुलीला नेऊन दारू पाजतात, तिच्यावरती बलात्कार करून आणि घरातल्या लोकांना कळल म्हणून तिला मारून तिचं प्रेत नदीमध्ये टाकून देतात. कसली परिस्थिती निर्माण झाली? का जर त्यांना त्या लेकरांना जीवितक्रम शिकवला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती ना. जीवितक्रम त्यांना शिकवला गेला नाही ना. समस्या ती आहे. आम्हाला वाटतं शिक्षण दिलं आम्ही त्यांना, आम्हाला वाटतं आम्ही चांगल्या शाळेमध्ये त्यांना टाकलं, आम्ही म्हणतो त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये टाकलं. जीवितक्रमाचं काय आहे? चांगल्या संस्कारांचं काय? की जे संस्कार, धार्मिकतेचे संस्कार, वचनाचे संस्कार त्यांच्यावरती करायला पाहिजे ते संस्कार करायला आम्ही विसरून गेलो. आणि परिणाम काय झाला? ज्या साच्यामध्ये आमची लेकरं वाढायला पाहिजे त्या साच्यामध्ये वाढली नाही. आणि आम्ही म्हणतो की नाही जग बिघडून गेलं. अहो जग बिघडलं तर तुम्ही किती रिपेअर केलं? आम्ही आमच्या लेकरांवरती काय संस्कार केले? जे शास्त्रामध्ये सांगितलं, या लेकराचं वाढ कशी करावी, याचा जीवितक्रम कसा असावा हे तुम्हाला शिकव. दुसरी गोष्ट काय म्हटलंय? आणि त्याने काय करावे. आणि त्यानं काय करावे. दुसरी गोष्ट एक तर जीवितक्रम आणि दुसरी गोष्ट त्यानं काय करावे. बरं का? तुमच्या लेकरांचा जीवितक्रम आणि त्यानं काय करावं या दोन्ही गोष्टी देवापासून मागून घ्या. दोन्ही गोष्टी बरं का. प्रभूला विचार काय करायचं प्रभू माझ्या लेकराचं, कशा पद्धतीनं, काय त्याचं नियोजन असणार आहे. देवाच्या मंदिरात पण, त्याच्या करिअर संबंधानं पण, करिअरचं पण त्याला विचार करता आला पाहिजे. काय करिअर त्यानं करायचंय. असं नाही की देवाच्या स्वाधीन केलं देवच त्याला पुढं, नाही. त्याला शिक्षणाच्या बाबतीमध्ये देवाचं कड मार्गदर्शन घ्यायचं, प्रार्थना करायची, देवा त्याच्या डोक्यामध्ये घाल शिक्षण. मला रोज एका सिस्टरचा फोन येतो की मुलगा माझा आत्ता 9वीला आहे, मोबाईल दिला नाही तर घरातले सगळे टीव्ही फोडलाय, भांडी फोडली, आणि मग येतो चावतो, माझे केस ओढतो आणि घरातल्या सगळ्याला मारतो. 9वीला आहे मुलगा आणि तो अभ्यासात नकोच म्हणतो. तुम्हाला मोबाईल दिला तर मी अभ्यास करणार नाही, तर मी अभ्यास पण करणार नाही. मग काय त्याच्यासमोर काय करणार आहे त्याचं पुढं? विचारलं का देवाला? बरं आता तुम्ही ते करत असताना देवाला न विचारता सगळ्या गोष्टी करून मोकळा झाला. आता देव कशाला तुम्हाला मार्गदर्शन करेल? मानवानं खूप चांगलं केलं. मानवाने विचारलं त्याचं जीवितक्रम कसा आणि त्यानं काय करावं. प्रभूनं त्याच्यासाठी सांगितलं तो शास्ता आहे, माझ्या कामासाठी त्याला निवडलेलं आहे, माझं काम त्यानं करायचंय. आणि प्रभूच्या हातात त्याला सोपवलं. बघा बरं का, देवाला विचारलं याचं काय करावं, तर देवानं काय सांगितलं माहिती का? त्याच्या डोक्यावरच्या बटा ही त्याची ताकद असेल, त्या कधीच कापू देऊ नको. का तर हे जे त्याच्या बटाचं सामर्थ्य आहे आणि तो बलिष्ठांना या बटांच्या द्वारे सोडवणार आहे. तुमच्या देवानं जेव्हा तुम्ही देवाला विचारताना काय करावं, त्यास देव तुमच्या मुलांना ताकद देतो, स्ट्रेंथ, पॉवर, सामर्थ्य पुरवतो. कशासाठी माहिती का? बलिष्ठी नावाची जी शत्रू आहे, पराजय, निराशा, डिप्रेशन आहे तुम्हाला. तुमची लहान लहान लेकरांना पण तो स्तवन कधी कधी त्याचे. आता जाता जाता शेवटी सेंड ऑफ करताना हे नातवंड आजी एकमेकाला बघून त्यांची रडारडी, जसं की आता ती नांदायला चाली परत भेटणार नाही, ते आमच्याकडे येणार नाही. मग ती बघतो तो स्तवन कधी कधी लावतो. मम्मी तू का रडते, तुला माझं टेन्शन आलं. मी म्हणलं ह्याला काय टेन्शन कळत असेल. आणि तिला विचारतो काय तुला टेन्शन आलं का, तुला माझं टेन्शन आहे का, म्हणून तू रडते का आजीच्या गळ्यामध्ये पडून. म्हणजे या लेकरांना टेन्शन, डिप्रेशन 5-6 वर्षाचे, 4 वर्षाचे असताना सुद्धा कळतं डिप्रेशन काय, टेन्शन काय. का माहिती का? या लेकरांना ओढण्यासाठी सैतानानं टाकलेलं सगळ्यात मोठा फासा आहे डिप्रेशन. आणि ह्या डिप्रेशन मधनं त्यांना बाहेर पडण्यासाठी काय प्रार्थना केली पाहिजे? त्यांना त्यांच्या समोर गोल सिद्ध करून ठेवा. आत्ताच त्याला सांगा 4-5 वर्षाचं असताना तुला काय बनायचंय. प्रभूला विचारा, प्रभू त्याला काय घडवायचंय. देव सांगतो प्रार्थनेने तुम्हाला हे करायचंय आणि तशा पद्धतीने त्याच्या समोर तो गोल ठेवा. तुला हे करायचंय बाळा. त्याचा सारा फोकस आपल्या करिअरकडे असणार आहे, शिक्षणाकडे असणार आहे, पुढे जाण्यासंबंध नसेल. जर फोकसच नसेल, करिअर संबंधानं काही त्याच्याकडे व्हिजनच नसेल तर ती भरकटच जाणार आहे. काय करणार आहे पुढे जीवनात? काहीच करू शकणार नाही. अहो बायबल जे आहे ना पुस्तक, ते पुस्तक इतकं भारी पुस्तक आहे. याच्यामध्ये तुमचं कुटुंब कसं असावं, भविष्यामध्ये त्यांच्यासमोर काय तुम्हाला आणि तुमच्यासमोर प्रश्न येणार आहे, त्याचं उत्तर तुम्हाला जन्माला येण्याच्या अगोदर मानवाने विचारलं की त्या काय त्याचं. परमेश्वराचं दूत मानवाला म्हणाला, तेच वचन, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी या स्त्रीने जपावे. नाही. मानव म्हणाला, आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे. त्यानं काय करावे. एक लक्षात ठेव, तुमचं मुलगा येऊ मुलगी येऊ
काही पण जन्माला आल्यावर दोन प्रश्न, जीवितक्रम आणि दुसरं यानं काय करावं. एक करिअर संबंधानं आणि दुसरं देवाच्या राज्या संबंधानं. देवाच्या राज्यासाठी सुद्धा उपयोगी व्हायला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती देवाच्या राज्यासाठी वापरला जावा ही देवाची अपेक्षा आहे. प्रत्येक व्यक्ती, लहानातलं लहान जे असते लेकरू असतं ना, प्रभूला असं वाटतं की हे माझ्यासाठी वापरलं जावं म्हणतो. म्हटलं संतती ही परमेश्वरानं दिलेलं धन आणि पोटचं फळ त्याची देणगी आहे. मग देणगीचा वापर चांगला व्हायला पाहिजे ना, चांगला व्हायला पाहिजे ना वापर. जर देणगी चुकीच्या कामासाठी वापरली गेली तर ते कधीच पाहणारे लोक, देणगी देणारे लोक. आता समजा चर्चला लोक देणगी देत आहे. परवा गेलो, त्या व्यक्तीने सांगितलं की मला सांगितलं तुम्ही या आणि तुम्हाला भेटायचं. मग मी म्हटलं जाऊ, सारखंच लोक बोलवतात, जाऊ निवांत. मग आम्ही गेलो. एक व्यक्ती चर्चमध्ये येऊन बसला होता, ज्या चर्चमध्ये आम्हाला भेटायला बोलवलं. आणि आम्ही म्हटलं 11:15 येऊ, पण जमलं नाही आम्हाला. परंतु नीलू सांगतो तो 10 मिनिटं अगोदर यायचं, म्हणजे तो 11ला 10 कमी असतानाच येऊन बसला आणि आम्ही तिथं 1:30ला पोहोचलो. परंतु तेव्हापासून तो वृद्ध व्यक्ती तिथं बसला. त्याने म्हटलं माझं नाव सांगू नका, आणि तो वाट बघत होता. त्याला नीट बोलता पण येत होतं, घशाला त्याचा प्रॉब्लेम झालेला होता. पण तिथं वाट बघत बसला. मी तिथं गेलो आणि गेल्याबरोबर त्याने म्हटलं चेक फाडा, देऊन टाका यांना. मग तो विचारतो किती लिहू. म्हटलं 2 लाख. हो 2 लाख. मला त्या चर्चसाठी 2 लाख रुपये द्यायचे. आता विचार करा, त्यानं त्या वृद्ध व्यक्तीने असं त्याचं 77, 75, 77 किती होतं, किती 73 वय. 73 वयामध्ये लोकांना आपलं आजारपण, आपलं कुटुंब आणि आपल्या सगळ्या गरजा डोळ्यासमोर असतात. ते जास्तीत जास्त 10,000 5,000 याच्या पलीकडे देऊ शकत नाही. ती व्यक्ती 2 लाख रुपये माझ्या हातामध्ये देते चर्चच्या बांधकामाला. विचार करा, ते 2 लाख रुपये घेऊन मी माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या तर त्या देणगीचा वापर योग्य होईल का. असं देवानं संतती ही परमेश्वरानं दिलेली देणगी आहे. आणि समजा ती देणगी आम्ही आमच्यासाठी वापरली, बघा बरं का. जसं त्या व्यक्तीने 2 लाख रुपये दिले, तो बोलताना मग कुठपर्यंत आलं तुमचं चर्च, काम कसं चाललंय, म्हणजे त्याची अपेक्षा काय, ही प्रत्येक गोष्ट हे पूर्ण व्हावं, मंदिर पूर्ण व्हावं, देवाचं भवन पूर्ण व्हावं. मग तो विचार करत नाही की मी ऍडमिट झालो, हॉस्पिटलमध्ये पडलो तर मला आणि त्या पैशाची गरज आहे, त्याच्या डोक्यात ते नाही. तो म्हणतो नाही, हे वापरलं गेलं पाहिजे देवाच्या राज्यासाठी. असं हे धन आहे. उठता बसता चालता बोलता काय डोक्यात असलं पाहिजे माहिती का, प्रभूनं दिलेलं धन त्याच्यासाठीच वापरलं जावं, त्याच्यासाठीच वापरू द्या. तुमची लेकरं देवासाठी वापरली जावी. म्हणून मानव हा काय म्हणतो माहिती का, या लेकराचं संगोपन कसं करावं आणि त्याने त्यानं काय करावं. पुढे काय म्हटलंय, परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, मी सांगितलेल्या सर्व गोष्टीस या स्त्रीने जपावे. एंड करतो आता. झाले का तिथं. आता 2 प्रश्न, एक जीवितक्रम कसा असावा आणि दुसरी गोष्ट यानं काय करावं. बरं, आता इथं हे बोलल्यावर उत्तर देवाच्या दूताचं फार सुंदर आहे. या काय उत्तर आहे, मी सांगितलेल्या सर्व गोष्टीस या स्त्रीने जपावे. आता तुमच्या दोघाला काय करायचं, मी सांगितलेल्या सर्व गोष्टीस या स्त्रीने जपावे. स्त्रीने नाही, दोघांनी पण. तिथं दूताने त्याला एकाला सोडलं, मी कशाला एकाला सोडतो आणि एकाला सोडतो, मी दोघाला सांगतो. जेही देवाचं वचन सांगतं तसंच. मी तुमचा आत्मिक बाप आहे, देवानं दिलेलं ज्ञान, देवाचं वचन माझ्याकडे, जसं वचन सांगतो तसंच. तुमच्या मनात काही पण आलं ना, पण तुम्हाला मी सांगतो तसंच करावं लागणार आहे. आमेन म्हणाल का. मी सांगतो ते तो बाप तुमचा. नंतर त्याने आलेला कंप्लेंट करायला लागला, ते पुरीने माझ्या फोन केला आणि बोला काका म्हटलं.
मी बाप आहे तिचा, पण ती आता तू तिथे गेला आणि त्यांच्याकडे एवढं बघायला लागलं की ती बापाला विसरले, बापाला काका आणि काकाला बाप करून ठेवलेलं आहे. पण लक्षात ठेव, मी तुझं काकाचं अंकलचं नातं नंतर, पण आध्यात्मिक बाप जो आहे ना, आणि तो आध्यात्मिक बाप तुमच्याकडे इतका भारी आहे. मी प्रौढी म्हणून सांगत नाही, जिथं कुठं जातो ना त्या ठिकाणामध्ये गेल्यावरती लोकांची जीवनं बदलतात. का? कारण जे वचन तुमच्याकडे आहे सुपिरियर आहे, त्याला तोड असू शकत नाही. हे जीवन बदलणारं वचन आहे आणि याला कुठल्याच प्रकारचं किंतु परंतु नाही. मला त्या राजचं पण नाही का, त्याची मम्मी त्याच्याशी बोलताना पाळक साहेबांनी सांगितलं म्हणलं की राज म्हणतो मग संपलं. पाळक साहेबांनी सांगितलं तर पाळक साहेब बोलले, विषय संपला. त्याच्या येऊन सांगते कधी कधी, ते म्हणते साहेब तुम्हाला खूप घाबरतो. बरं आता मी काय त्याला कधी चिमटे काढले नाही का, छडी घेऊन बसलो नाही, पण त्याला माहिती देवाचं वचन एकदम जसंच्या तसं, देवाच्या वचनातनं जे पण तो ऐकतो तसंच अनुसरण करतो. 100% यशस्वी जीवनाची तुला की सांगतो, दोघाला पण गुरु केली सांगतो. एकदा देवाचं वचन मुखातनं निघालं ना, त्याच्या समोर मान तुकवायची आणि सांगायचं हे प्रभू देवाच्या दासाकडून माझ्या संगती बोलला. आणि त्याच्या पुढे तुम्ही जर गेला ना तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी धोक्याचे इशारे असतील. पण जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गातनं वचनानुसार हे जे सांगतो, काय शब्द आहे हो, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी, कोणती गोष्ट ऑप्शन म्हणून ठेवू नकोस. कधी कधी आम्ही ऑप्शन म्हणून ठेवतो, नाही या गोष्टी नाही, ती ऑप्शन नसतं देवाकडे. सगळे मार्ग बंद करावे लागतात. देवाचा व्यक्ती बोलला, विषय संपला. जे देवाच्या मुखात, देवाच्या दासाच्या मुखात गेलं आणि तुम्हाला तसंच वागावं लागणार. मी कुठल्या पाळकाला सपोर्ट करत नाही, पण देवाच्या वचनाला सपोर्ट करतो. का? तर देवाचं वचन देव त्याच्या सेवकाच्या मुखातनं पाठवत असतो. देव कसा बोलणार आहे तुमच्या संगती, कसा बोलणार आहे? मी काका म्हणून, आणि ही गोष्ट ध्यानात ठेवा, मी तुमच्या संगती कधीच अंकलचं नातं कधीच लावलं नाही, लावत पण नाही. हानोक्षी पण मी लावत नाही. मी अंकल त्याला तो म्हणत नाही कधी तुम्ही माझा अंकल आहे. त्याला माहिती मी देवाचा दास म्हणून त्याच्या संगती बोलत असतो आणि त्याला सांगतो हे तुला करावं लागेल. प्राचीला विचारा काय सांगत असतो त्यांना, देवाचा दास म्हणून. आणि त्यांच्याकडनं ते माझ्याकडनं पाहताना तीच अपेक्षा करतात, देवाचा दास आहे. आणि त्यांनी ऐकलं. आता त्यांना मी जे बोलतो ना, मी तर म्हणतो की त्यांच्यासारखं कोणी ऐकून पण घेणार नाही. आणि आज ते ऐकून घेतात म्हणून ते स्थिर आहेत, ते खंबीर आहेत. तुम्हाला ते सांगतो मी, तुम्ही देवाच्या दासाचं बोल, जसं जे सांगेल ते कंस ठेवू नका, ऑप्शन ठेवू नका. तुम्हाला पटत नाही म्हणून पण सोडू नका. आणि जे तुमच्या डोक्यात आहे ते करू नका. जे शास्त्रात आहे ते तंतोतंत पाळा, तंतोतंत पाळा. हे जे तुम्ही पाळाल ना, सुरुवातीला फार कठीण वाटतं, पण एकदा सवय लागली ना ते तुमचा जीवितक्रम बनून जातं. सुरुवातीला फार कठीण वाटतं, पण एकदा सवय लागली ना, नाही हे देवाच्या मुखातनं निघालेले शब्द आहे आणि मी तसं पाळणार आहे. लक्षात ठेवा, जीवनामध्ये पुढे जाण्याचा सगळ्यात सुंदर सुरेख मार्ग कोणता असेल तर देवाचं वचन. त्याच्या बाहेर कधी जाऊ नका. आणि मी वारंवार सांगतो, मला एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला बंधनामध्ये ठेवणं, तुम्हाला प्रेशरमध्ये आणणं, याच्यानं मला काही फायदा होत नसतो. काय मला तिथं देणार आहे कोण? तुम्हाला प्रेशरमध्ये ठेवलं, बंधनात ठेवलं आणि हे करा ते करा सांगितलं, त्याचा फायदा काय मला असणार? पण माझं एक मानसिक समाधान असतं की नाही हे लोकांनी देवाचं वचन पाळलं. आणि मला असं वाटतं की नाही बाबा खरंच आता माझं चर्च, माझे लोक, माझे हे लोक आहेत. आता मी तुमच्याशी सांगितलं, मी तुमच्याशी पुतण्या, ती माझी पुतणी, तू माझा जावई, हे नातं कधीच लावणार नाही. मरेपर्यंत मी नातं लावणार नाही. काय त्याच्याशी संबंधच नाही. कारण लक्षात ठेवा, तू जावई, ती माझी मुलगी, आणि हे तुम्ही नातं कुठपर्यंत ठेवणार आहे? कबरेपर्यंत. एकदा कबरेत मला टाकलं, तुम्ही 2-3 दिवस रडाल, तिसऱ्या दिवशी तुम्ही तुमचं जीवन जगाल आणि पुढे जाल. पण जे शिक्षण तुम्ही घ्याल एक देवाचा सेवक म्हणून, ते कबरेच्या बाहेर सुद्धा तुमचं मार्गदर्शन करणार आहे. कबरेच्या बाहेर सुद्धा काकाचं, पुतण्याचं, बाकीची नाती जी आहेत ना, त्या नात्यामध्ये दुरावा असतो. अजून एक गोष्ट मला सांगतो, या नात्यामध्ये संघर्ष असतो, दुरावा असतो. पण आत्मिक नात्यामध्ये दुरावा नसतो, त्याच्यामध्ये एकत्र जोडलं जाणं असतं. आणि ते जोडलं जाणं फार गरजेचं आहे. आणि ते गोष्टी ज्या व्यक्तीला समजतात ना, तो व्यक्ती जसं मानवानं केलं, सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत, त्यानं या शमशनाच्या बटा मरेपर्यंत, आणि जाऊ दे शमशनानं जाऊ दिल्या, शमशनानं बटा कापल्या, त्याचे परिणाम पण त्यानं भोगले. काय सांगितलं त्यानं? बटा कापू नको, आणि त्यानं कापल्या.
कापल्यावर काय झालं? डोळे फुटले, जात्यावरती बसून दळण काढलं. मग ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतो? तो ज्या गोष्टी जशाच्या तशा, जे सांगितलं त्यानं पाळलं, जशाच्या तशा. आता तुम्ही त्याच्यामध्ये नाही, मला बटाचं काय विशेष आहे, मी कापून टाकतो. कापून टाकल्यावर घडलं ना, गेलं ना सामर्थ्य. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला देवाचं वचन. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी देवाचं वचन पाळा याच्याबद्दल पण कुणाला फोर्स करत नसतो, कधीच नाही करत कुणाला फोर्स. हा पण सांगायचं नाही सोडत मी ना, कारण नाही सांगितलं तर मग तो मला विचारणार ना, इथं कशाला थांबला, तुझी लायकीच नाही, कशाला पुलपीटवर चढला, दुसरं कोणतरी देवाचं काम करेल. नाही, ते तुम्हाला जसंच्या तसं स्वीकारावं लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, नाती बाजूला ठेवा. नाती कबरेपर्यंत आहे. नाती फक्त तुम्हाला तुमच्या आणि रजिस्टर मध्ये त्याची नोंद होईल, बाकी नोंद होणार नाही. पण देवाचं वचन जे आहे, हे वचन, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, फॅमिली बुक नसावं, पण जीवनाचं पुस्तक असावं. फॅमिली बुक नको बरं का, कुठलं कुळ कुठलं मूळ त्याच्यात पडू नका. देवाच्या वचनानुसार जीवन जगल्यानंतर प्रभूचे आशीर्वाद तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. म्हणून जाता जाता सांगेल, त्यानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यानं तंतोतंत पाळल्या, परंतु शमशोन त्यानं बटा गमवल्या, आणि बटा गमवल्यामुळं त्याच्यातला अभिषेक, त्याच्यातलं सगळं काही निघून गेलं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काही सुद्धा मिस करू नका, कोणतंच वचन मिस करू नका. तुम्हाला आवडो अथवा न आवडो, मी तर म्हणतो, कधी तुम्हाला माझा राग जरी आला ना तरी सुद्धा चालेल. तुम्हाला माझा किती राग आला, राग येऊ द्या, पण तरी सुद्धा देवाचं वचन जसंच्या तसं पाळा. तुम्हाला आत्ता समजणार नाही, शमशोनाला त्यावेळेस समजलं ज्यास बटा गेल्या, आणि मग तो रडायला लागला आणि मग काय प्रार्थना करतो, देवा परत एकदा ते सामर्थ्य माझ्यामध्ये येऊ दे. परत एकदा अभिषेक त्यानं मागितला. परंतु तुम्हाला सांगू का, जर बटा ज्यावेळेस होत्या ना तोपर्यंत त्यांनी खूप वर्ष राज्य केलं, पण बटा परत आल्या, पण बटा आल्यावर शमशोन संपला. शमशोन पुन्हा राज्य करू शकला नाही, अंत झाला त्याचा. म्हणून जसं देवाचं वचन आहे तसं स्वीकारा, पाळा, आणि काही झालं तरी चालेल, पण देवाच्या वचनापासून कधीच फारकत घेऊ नका. देवानं नोकरीचा आशीर्वाद दिला, लेकराचा आशीर्वाद दिला, परंतु मी म्हणेल लवकर प्रभू तुम्हाला घराचा आशीर्वाद देईल, गाडीचा आशीर्वाद देईल. आणि आता 2 in 1 प्रार्थना झाली, पण त्याच्यानंतर मात्र 1 in 1 नाही का, 1 to 1 प्रार्थना असेल. गाडीचा आशीर्वाद, बंगल्याचा आशीर्वाद, सगळे आशीर्वाद देव तुम्हाला देणार आहे. पुन्हा सांगतो, अंकल म्हणून सांगत नाही, देवाचा दास या नात्याने सांगतो, जसं देवाचं वचन आहे तसंच जीवन जगा. डावी उजवीकडे वळू नका, कारण देव तुमच्यावर भरपूर प्रेम करतो, आणि तेच आशीर्वाद घेऊन पुढे जा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपण डोळे बंद करू. अक्षय आणि स्तुती दोघं पुढे येतील, त्याचप्रमाणे त्याची मम्मी पप्पा पण पुढे येतील. मध्ये तेवढी योग्यता, पात्रता, कुवत नव्हती. शमशोन ज्याप्रमाणे म्हणतो की मी सगळ्यात कनिष्ठ आहे, गिदोन म्हणतो मी कनिष्ठातलं कनिष्ठ माझं कुळ आहे, आमचं कुळ दरिद्री कुळ, असं गिदोन म्हणत आहे. परंतु प्रभूचा दूत त्याच्याकडून म्हणतो की हे बलवान वीरा, प्रभू आज आम्ही देखील स्वतःला शूद्र, कनिष्ठ, दुर्बळ, दरिद्री अशा स्वरूपाचे तुझ्या समोर आलेलो होतो, परंतु आमचं अंतःकरण स्तुतीनं, आराधनेनं भरलेलं आहे. कोणती योग्यता, कोणती पात्रता, कोणतं चांगुलपण ना आमच्या परिवारामध्ये, ना आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कुठलं होतं. परंतु पश्चातापी होऊन संपूर्ण घर हे घरानं घेऊन तुझ्या समोर येत आहे. तुझं पावित्र्य, तुझी शुद्धता, तुझी महानता मला ठाऊक आहे माझ्या देवा. कोणत्या अशुद्ध मंगळ गोष्टी तुला पसंत नाहीत, आणि म्हणून तुझा सेवक या नात्यानं माझ्या घराला तुझ्या समोर सादर करत आहे. आम्ही वाईट असताना तो आमचा हात सोडला नाही. आम्ही चुकलेलो असताना, आम्ही बहकलेलो असताना, तुझ्या विरोधामध्ये कित्येक गोष्टी केलेल्या असताना सुद्धा
का तू एवढा आमच्यावरती अनुग्रह केला, का तू आमच्यावरती एवढी कृपा केली. परंतु आज आम्ही पश्चाताप दगदवून तुझ्या समोर येतो आणि म्हणतो की देवा मला क्षमा कर. आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्या आशीर्वादाचं डिक्लेरेशन तुझ्या समोर करत असताना म्हणतो की तू धन्य देव आहेस, तू धन्य देव आहेस. पृथ्वीवर आकाशात तुझ्यासारखा श्रेष्ठ दुसरा कोणी नाही, तुझ्यासारखा पराक्रमी, तुझ्यासारखा गौरवी दुसरा कोणी नाही. स्तुतीला अक्षयला तुझ्या हाती सोपवत आहे, त्याची मम्मी पप्पा तुझ्या स्वाधीन करत आहे, दोघांचे मम्मी पप्पा तुझ्या हाती सोपवत आहे. काय कमी ठेवलंस प्रभूजी, नोकरी दिली, लेकराचा आशीर्वाद त्यांना तू दिलेला आहे. परंतु पोटामध्ये असतं बाळ, मानवाचा प्रश्न, आज तोच प्रश्न घेऊन आम्ही तुझ्या समोर येत होतो. लेकराचा आशीर्वाद तो तू दिलास, त्याचं संगोपन कसं करावं याचं ज्ञान त्यांना तू दे. आत्मिक जीवन, स्पिरिच्युअलिटी स्ट्रॉंग बनू दे माझ्या देवा. सेवेचं घर, प्रभूनं पाचारण केलेलं वेगळं घर, तो अनुग्रह, ती कृपा त्यांच्यावरती राहू दे. सेवा, ज्या घरामध्ये प्रभूनं सेवा दिली, जगाचं उद्धार, जगाचं तारण, लोकांना सत्य सांगणारं अनुग्रह या परिवारावर तो दिलेला असताना, या परिवारामध्ये असणार हे जे लेकरू तेलोरे घराण्यासाठी तू देत आहे, माझी प्रार्थना असेल याला तू वाढवावस, तुझ्या वचनाप्रमाणे त्याला घडवावस, तुझ्या वचनाप्रमाणे त्याला संस्कार करावेत. जगाच्या मलिन गोष्टी त्याच्यामध्ये कधीच येऊ नये. जगात जाईल पण जग त्याच्यामध्ये येऊ देऊ नकोस. या दोघांसाठी मी प्रार्थना करतो तेव्हा. भावनिक नातं जपलं नाही तरी चालेल, पण आत्मिक नात्यामध्ये त्यांना मजबूत कर, मजबूत कर प्रभूजी. प्रथम स्थान तुला. दोघं एकमेकाला विश्वासू जीवन त्यांनी जगावं, प्रभूच्या बरोबर त्यांनी चालावं, देवाला पाहून प्रत्येक निर्णय घ्यावेत. एकमेकाविषयीच प्रेम, एकमेकाविषयीचा आदर, रिस्पेक्ट त्यांच्यामध्ये भरपूर असू दे प्रभूजी. हा परिवार तुझ्या हाती सोपवतो प्रभूजी. पुन्हा एकदा नम्रतेने तुझ्या समोर येत असताना सगळ्याचं गौरव तुला देतो, महिमा तुला देतो प्रभू. आजच्या दिवसाबद्दल मंडळी म्हणून पण आम्ही आनंद करत आहोत. तुला धन्यवाद देतो, कारण याच मंडळीमध्ये आल्यावर हे आशीर्वाद त्यांच्याकडे आहेत. नोकरीचा आशीर्वाद, लेकराचा आशीर्वाद, आणि म्हणून हे आशीर्वाद घेऊन जाऊ नये तरी आशीर्वाद घेऊन वाढावं, यासाठी तुझा अनुग्रह त्यांच्यावरती राहू दे. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये पडतो प्रभूजी. सगळा परिवार मी तुझ्या स्वाधीन करतो. या परिवारावरती तुझी कृपा राहू दे, तुझं वचन राहू दे माझ्या देवा. आमची मन जगातल्या गोष्टींनी बिघडून जाऊ नये. आमचं चित्त देवाच्या वचनानं परिपूर्ण व्हावं. देवाचं वचनच या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये असावं, कारण आमचं जीवन प्रभूला पसंत पडणारं जीवन असावं. जेव्हा प्रभू आमच्याकडे पाहिल, अगदी मुळापासून तर शेवटच्या देठापर्यंत मी प्रार्थना करतो, जगाच्या गोष्टी नको, फक्त तुझं वचन, तुझं अंतःकरण, तुझं दैवी प्रेम आणि तुझं दैवी सामर्थ्य वाहू दे आणि तुझी योजना पूर्ण होऊन जाऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर, विशेष करून स्तुती तिचा संपूर्ण परिवार, संपूर्ण तेलोरे घराणं यांच्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहू. आमेन.